पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेच देवा पै उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा मक्ता बहुतोषवे समचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजब मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवा नरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाचे अर्पितो अजन्म हे काया जगदीश्वराचे जोडले ज्याची ख्याती आता वंदितो तुला छत्रपती झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी गाव तरला जयाची आकुळी तया शिवछत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की भला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु पहिल्या छत्रपतींनंतर स्वराज्याची धुरा आपल्या अंगा खांद्यावरती सांभाळणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं प्रेरणास्थान गाथा नावाचं महाकाव्य तयार
करून तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना ज्यांनी ज्ञानाचा उद्बोध करून दिला असे असणारे महान कवी नव्हे सदेह देह वैकुंठाला घेऊन जाणारे या मृत्यू तलावरील एकमेव असे असणारे युगपुरुष म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा खऱ्या अर्थानं त्या संतांची सेवा केल्याच्या नंतर जीवनामध्ये कोणता लाभ प्राप्त झाला याच सविस्तर वर्णन करणारा आजचा हा अभंग विठ्ठल. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, बुवा आम्ही आमच्या जीवनामध्ये उत्तम अशा प्रकारच्या लाभाची प्राप्तता करून घेतली, पण तो लाभ मिळवत असताना खऱ्या अर्थानं तुकोबाराया तुम्ही नक्की केलं तरी काय? तर याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये तुकोबाराया म्हणतात, आम्ही आमचं हे आणि आम्ही आमचं तो त्या संतांच्या पायावरती एक केलं. प्राप्तता कशाची? लाभ पायी उत्तम. इथं व्याकरणाची भाषा आहे. हे आणि तो दोन्ही शब्द वेगळे. हे तो एक संता ठाई या दोन्ही गोष्टी एक केल्या आणि कुठं केल्या? संतांच्या पायावरती एक केल्या. म्हणून प्राप्तता कशाची? तर लाभ पायी उत्तम. याच्यासाठी काय केलं? आम्ही त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. बुवा म्हणविता त्यांचे दास आहे असं म्हटलो. बघा बरं का, खरं तर पाहायला गेलं तर थोडंसं किचकट वाटेल, पण ऐकायला असे सोपं करून तुमच्या समोर मांडतो. या पहिल्या चरणाचा आणि दुसऱ्या चरणाचा संबंध आहे. मुळात लाभ मिळालाय तुकोबारायांना, पण कसला लाभ मिळाला याचं वर्णन तर या अभंगामध्ये आलंच नाही. नुसतेच म्हणले लाभ मिळालाय पहिल्यापासून बघा शेवटपर्यंत, पण कोणता लाभ मिळाला याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये आलं. तुकोबाराया म्हणतात, आम्ही त्या संतांचं दास्यत्व स्वीकारलं. आमच्या जीवनामधली असणारी आशा, आमच्या जीवनामध्ये असणारी तृष्णा हिचं निवारण झालं. आणि बघा जीवनामध्ये माणसाच्या दुःख आहे, त्या दुःखाला कारणीभूत काय? आशा आहे. महाराज आम्ही त्या संतांचे दास आहोत असं म्हटलं. आशा गेली, आशा गेली बाई नाही गेली. आशा म्हणजे बाई नाही, आशा गेली म्हणजे दुःख गेलं. आणि ज्या ठिकाणावरून दुःख गेलं त्या ठिकाणी सुख आपोआप आलं. याचा अर्थ तुकोबाराया म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्तता करून घेतली. लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्या मायबाप संतांनी एवढं कृपादान केलं. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. काय केलं तर तुका म्हणे संत सेवा. मुळात जगाच्या मालकाला ती संतांची सेवा आवडते, म्हणून आम्ही सुद्धा संतांची सेवा केली आणि लाभ मिळवला. हेची देवा पैवतम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला. अभंगाच्या भावार्थाच्या माध्यमातून अभंगाचा मतित अर्थ तुमच्या समोर स्पष्ट केला. ऐका, अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं काही मत नाही बुवा, ठाम मत नाही. स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज म्हणायचे, बुवा साधू संतांनी लिहिलेल्या वाङ्मयाचा अर्थ त्या अभंगांची उंची हिमालय पर्वता एवढी आहे, आणि तुम्ही आम्ही गावच्या डोंगरावर बसून ऐकतो. आपल्याला उंची कळेल का? आपल्याला उंची कळणार नाही. म्हणून मतित अर्थ तुमच्या समोर स्पष्ट केला. असा असेल असं माझं मत नाही. या अभंगाच्या भावार्थाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संतांची सेवा काय केल्याच्या नंतर काय लाभ होतो याचं वर्णन अभंगाच्या माध्यमातून आलंय. ऐका, कशा निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे सगळ्यांना तर आता ह्या गोष्टी श्रुत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा आपल्या या खळद पंचक्रोशीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 50व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी पदार्पण केले. मुळात नाम सप्ताह चालू करणं फार सोपी गोष्ट आहे बरं का कादवाने महाराज. नाम सप्ताह चालू करणं फार सोपी गोष्ट आहे, पण त्या नाम सप्ताहाचा ओघ अखंडित
प्रामाणिकपणे टिकवणं हे महाराज तेवढंच अवघड आहे बरं का. तेवढंच अवघड आहे. म्हणून अविरतपणे 50 वर्ष महाराज खंड पडला नाही ना आपल्या ह्याच्यामध्ये, न खंड पडता. कारण कोरोनाच्या काळामध्ये बरेच सप्ते बंद पडले, गाड्यांनी विना पहारा सुद्धा केला नाही बुवा, काय म्हणायचा. सप्ते बंद पडले पण तुम्ही सप्ताह बंद पडून दिला नाही. 50 वर्ष खऱ्या अर्थानं अखंडपणे चालू असणारी आपली ही परंपरा, या परंपरेच्या अनुषंगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त संयोजक मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, संयोजनाने खऱ्या अर्थानं माझ्याकडे आली. कोणाच्या मार्फत आली ते असणारे आपल्या गावचे माजी उपसरपंच सुदाम तात्या कामते असतील, आमच्या पोलीस खात्यामध्ये काम करणारे आमचे दाजी हेमंत शरदचंद्रजी कामते असतील, पोपटदादा कामते असतील, आणि आपले दादा कामते असतील. खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली. आमचे दाजी असतील संदीपजी कामते. खरं तर तात्यांचा फार आग्रह, जवळजवळ माझा नंबर नाही म्हणून माझ्या वडिलांना घरी फोन करते, महाराज निघले का नाही, कवर पोहोचायचा महाराज नक्की. इथं पोहोचायच्या आधी आम्हाला जवळजवळ 12 फोन आले असतील, मी मोजून सांगतो तात्या किती, 12 फोन आले असतील. पण अतिशय तळमळीनं तुम्ही सगळेजण बोलवता. आणि मुळात या ठिकाणी तुम्ही सर्वजण या सप्ताहाचं ज्यावेळेस मी पहिल्यांदा इथं आलतो ना, जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो, त्यावेळेस एवढं स्वरूप नव्हतं बुवा या सप्ताहाचं. बरोबर आहे ना ही गोष्ट. किती वर्ष झाले आता हे स्वरूप यायला लागलं. हे दुसरं वर्ष आहे महाराज, एवढं स्वरूप येतंय, जवळजवळ यात्रेला सुद्धा लोक एवढी एकत्र येत नसतील एवढं स्वरूप या सप्ताहाला आलंय. का? कारण तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी बदल करून घेतला म्हणून आलंय. अहो निदान जेवायच्या आशेने का व्हायना पण लोक येतील ना, हा येतात का नाही, जेवायच्या आशेने का व्हायना. का? पंचपक्वानाचं जेवण, तर पंचपक्वान नसतील पण चांगलं जेवण देताय ना, तर आम्ही बुंदी भातन लापशी खाऊन वैतागलो महाराज. महाराज लोक पार वैतागून गेले. गड्यांच्या तब्येती बघा की आहे का कोणी असं दुष्टपुष्ट तुम्हाला दिसतंय का? अजिबात दिसणार नाही. का? तर आम्ही भातन लापशीवरतीच महाराज, बरं का नाना, आम्ही भात आणि लापशीवरतीच. म्हणून खऱ्या अर्थानं या सप्ताहाचा ओघ आमचे शिवानाना कामते असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द करण्यात आली. तुम्हा मायबाप श्रोत्यांचं मी खऱ्या अर्थानं धन्यवाद करतो, आभार मानतो. आणि या पामर लेकराची सेवा गोड मानून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, माने तुम्हा एवढा होईन मी. खऱ्या अर्थानं तुम्हा मायबाप संतांच्या चरणावरती मस्तक हे पाया कोणत्या पण नाही, पण इथं प्रश्नचिन्ह आहे. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी, त्यांच्याच पायावरती मस्तक ठेवतो. आणि खऱ्या अर्थानं उर्वरित वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती गोड असं चिंतन पाहायचंय. वायफट बडबड करायला मी या ठिकाणी आलेलो नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही जर या अपेक्षेनं या ठिकाणी बसला असाल, सासू सुनेच्या गप्पा मारेल, तुमच्या घरात काय कमी आहे का बोबाटा बुवा हा?
इथं आल्यावरती सुद्धा तेच ऐकायचं. या गप्पांच्या अपेक्षेने जर बसला असता तर तुम्ही उठून जाऊ शकता मायबाप. या ठिकाणी या अभंगाचा जो भावार्थ आहे, या अभंगाचा जो अर्थ आहे, तोच तुमच्या समोर स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गोड असं चिंतन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, मुखानं टाळे, हाना हातानं नामस्मरण, बाकी काही करू नका. एवढं करणार का नाही? खऱ्या अर्थानं करा. विठ्ठल आता ज्यांना कळलं त्यांनाच कळलं. बाकी ज्यांनी प्रसाद घेऊन आपलं घरी जावं. आता 6G येतंय, 5G चा जमाना बी आता जायला लागलाय महाराज. तुम्हाला नाही समजलं? हा मग जमन काय मुखानं टाळे तुम्हाला महाराज? जमती महाराज? मुखानं टाळे नाही, हातानं टाळे आणि मुखानं नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं उत्तम अशा प्रकारची लाभाची प्राप्तता झाली याचं सविस्तर वर्णन करतात. पण कशामुळे झाली तर खऱ्या अर्थानं आम्ही जीवनामध्ये संतांची सेवा केली म्हणून आम्हाला उत्तम अशा प्रकारचा लाभ प्राप्त झाला. बघा, मुद्दा असा प्रस्तावनेमध्ये मांडून जातो. महाराज, जीवनामध्ये कालक्रमण करत असताना परमार्थ असू द्या किंवा प्रपंच असू द्या, या दोन्ही गोष्टीमध्ये गरजेचा जो मुख्य जी गोष्ट आहे ती मुख्य गोष्ट म्हणजे काय? ती म्हणजे सेवा आहे. बरं का? कोणती गोष्ट आहे? सेवा आहे. इथं सेवेशिवाय गत्यंतरच नाही. परमार्थ असो किंवा प्रपंच असो. अहो, प्रपंचाची गोष्ट घेतली, प्रपंचामध्ये सेवाच केली नाही तर खायला मेवा भेटेल का? सेवा केली नाही तर खायला मेवा भेटत नाही. आणि परमार्थामध्ये सेवा केली नाही तर खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचं सुद्धा फळ नाही. महाराज, येत सेवा हाची दारवंटा. इथं सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. पण विषय असा आहे, परमार्थामधल्या सेवेचं फळ मिळतं, प्रपंचामध्ये केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. महाराज, या प्रपंचामध्ये कितीही सेवा करा, बरं का, किती पण सेवा करा, माणसाने मरेपर्यंत जरी सेवा केली तरी सुद्धा या सेवेचं फळ तुम्हाला, या सेवेचा मोबदला मिळणार नाही. अंतकाळाच्या वेळेला हा प्रपंच तुम्हाला आम्हाला निराधार योजना दाखवून मोकळा होतोय, पण फळ देत कोणत्या अपेक्षेनं सेवा करायची? एखाद्या कंपनीमध्ये इथं जाणारे पोरं कामाला काय अपेक्षेनं सेवा करतो? काहीतरी मिळावं. आता मी कीर्तन करतोय, मला अपेक्षा नको, ती गोष्ट नको, बाकीच्या बाजूला ठेवा. अपेक्षा तर प्रत्येकाला आहे का नाही? काहीतरी नाना मिळावं या अपेक्षेनं सेवा करतोय. आणि सेवा करून जर मिळालंच नाही, इथं बुवा जर कीर्तन करून घरी जातोय, जाताना त्याला पाकिटच दिलं नाही तर बुवा साधा तळतळाट जाऊन दे. हा नव, म्हणजे मी नाही त्या आशेवरती आलो. साधा तळतळाट लागन नव्हे. अहो, प्रपंचामध्ये सेवाच नाही केली. महाराज किती आशेनं सेवा करतो, पण तुकोबाराय म्हणतात, देवा या प्रपंचाची सेवा करता करता शिनून गेलो बुवा, पण या सेवेचं काय फळ मिळालं नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या अण्णा बिंदास प्रमाणे म्हणे जावा. हा, नसल बसत तरी बी म्हणे जावा, मी ओढून घेतो. हा, पण म्हणा बुवा, इथं खाली बसलेल्यांना जरी आलं मला सांगा, तुम्ही खालून म्हणा.
फक्त एवढा अंदाज ठेवा, ओढून घ्यायला हाताला बी लागलं. हा, एवढा अंदाज ठेवा. अशा अंदाजाने म्हणलं तरी आम्ही काय अडचण नाही महाराज. काय म्हणतायत तुकोबारा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करता करता बुवा मी तापून गेलो, पण देवा याचा मोबदला काय मिळाला नाही. अहो हा संसार आहेच एवढा वागता. तुमचं सगळ्यांचं लग्न झालेले नाही तर बसलेले. हा, अहो सगळ्यांचे झालेले. आमचं इकडचं गडी सोडून त्यातले पण आहेच बरे. आता अपेक्षा सोडूनच दिली आम्ही सुद्धा. आम्ही जाणार आहे मठावर निघून महाराज. आता संपल्यात, आमचं संपल्यातच जमाय. का तर पुरीच द्याय ना कोणी. हो, ही गोष्ट खरी आहे खोटी? खरी आहे का नाही महाराज? नाही नाही, अपेक्षाच धरायची नाही. इथं बसलेले सगळ्यांचे लग्न झाले, तुमची नाही. हा, म्हणजे सगळ्यांचे लग्न झालेत. मला सांगा, इथं बसलेला चेहरा असं एखाद्याने बोटवर करावं, महाराज खरंच लग्न केलंय बुवा, पण असली बायको भेटली महाराज जिथल्या तिथं सगळे. एवढा समाधानी आहे मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या एवढा समाधानी कुणीच नाही म्हणा. असं फक्त म्हणा मग. नाही म्हणते ती आहे का? अहो नाही महाराज. का? या संसारी सुखाचा अनुभव नाही. ओ, इथं अनुभवच नाही. मनोनी देव आठवावा, म्हणून तर देवाची पूजा आहे. इथं जर अनुभव मिळत तर खऱ्या अर्थानं देवाची पूजा. मला सांगा, मेलेल्या माणसाला जर देव वाचवत, आपले डॉक्टर वाचवत असते, देवाची पूजा कोणी केली असते का? वै देवाच विती जीवा तरी कोण व्याती देवा. देवाची काय गरज लागली असती? अहो सगळेजण म्हणले असते अहम ब्रह्मास्मी. इथं कुणाला गरज लागली नसती देवाची. पण महाराज इथं बसलेला प्रत्येक चेहरा दुःखी आहे, संसाराने तापून गेलाय महाराज. का तापून महाराजांनी. आओ हा संसारच कसा आहे, दुःखाचं महाराज हे एक प्रकारचं मूळच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. इथं आहे का सुखाचा विचार? या ठिकाणी किती प्रयत्न करा बुवा, अजिबात सुख मिळणार नाही. का सुख मिळणार नाही? राहोने दिसती र एका जागेवरती हा संसार तुम्हाला आम्हाला बसून देतच नाही बुवा. बघा की लग्न झालं की जबाबदाऱ्या वाढतात का कमी होतात? गडी जवळ लग्न नाही तर मोकळा संड्या गावामध्ये हिंडतोय, पण एकदा का लग्न झालंय पोरांच्यात बी गडी जात नाही बुवा. खरंय का? हे खोटं आहे? जाते का पोरांच्यात? मग पोरं म्हणतात गाड्या लय माणूस घाणी झाला बुवा तो. आमच्यात बी आहे ना नाना, मला खरं सांगा, जबाबदाऱ्या वाढत्यात म्हणून जात नाही का वेगळं काय कारण? जबाबदाऱ्या वाढत्यात, त्या जबाबदारी पाय माणसाला इकडं तिकडं पळावं लागते. बरोबर आहे का नाही महाराज? इकडं तिकडं पळावं लागतं. खऱ्या अर्थानं हा संसारच असा हे वक्त झाड आहे महाराज, एक नंबरचं वक्त. एवढं वक्त आहे की याची मुळं वरती आणि फांतऱ्या जमिनीत. भगवान वर्णन करतात, ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्यं वेद सवेद. महाराज म्हणतात, भगवान परमात्मा स्वतः सांगतो, अर्जुना हे संसाराचं झाड कसं आहे, या झाडाची मुळं वरती आहेत
आणि फांत्र्या खाली आहेत. मला सांगा अशा झाडाला फळं लागतील? अशा झाडाला फळाची अपेक्षा काय करता? ज्ञानोबा म्हणतात या फळना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही ते पंडुसुता रुखरुचे. ज्ञानोबा म्हणतात अर्जुना या झाडाला तू फळाची काय अपेक्षा करतो? फळ तेव्हा येतील ना जेव्हा झाडाला फुलं येतील. अरे झाड एवढं वक्तय महाराज, या झाडाला फुलं सुद्धा येत नाही, एवढं बेकार झाड आहे. आता तुम्हाला सगळ्यांना अनुभव, बेकार आहे का चांगलं आहे? आमच्या गड्याचं एकाचं लग्न झालं. लग्न झाल्या झाल्या माझ्या बरोबर न्याला कीर्तनाला. गाडीमध्ये जाता जाता आला वरून बायकोचा फोन. हॅलो कुठे आहे तुम्ही? म्हणे महाराजांबरोबर कीर्तनाला चाललं. कोणता महाराज आहे? ऋषिकेश महाराजांबरोबर चाललोय कीर्तनाला. बघू बरं करा व्हिडिओ कॉल म्हणली. बघा बरं का अजून सांगायची काय म्हणली? व्हिडिओ कॉल करा बघू द्या म्हणली. कुणाबरोबर आहे तुम्ही? नक्की महाराजाबरोबरच चाललाय का दुसरीकडे कुठे चाललाय? याने व्हिडिओ कॉल केला, घाई घाईमध्ये दाखवलं, माझं तोंड दाखवलं, आमच्या शेजाऱ्याचं तोंड दाखवलं. म्हणला कळलं ना आता तुला कुणाबरोबर आहे? महाराजाबरोबर आहे म्हणतोय. महाराजाबरोबर आहे तर तुला कळत नाही का? ठेव फोन. ती म्हणली हा ठीक आहे कळलं, ठेवा फोन आता म्हणली. फोन ठेवून दिला. पण याच्या मनामध्ये पाल चुकली. बुवा कीर्तनाला चाललोय म्हणल्याच्या नंतर विश्वास ठेवायला पाहिजे का नाही? बायकोने चाललोय म्हणल्या विश्वास ठेवायला पाहिजे. याचा अर्थ विश्वास ठेवला नाही, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे म्हणून परत फोन केला. हा हॅलो, सांगितलं होतं तुला महाराजांबरोबर कीर्तनाला चाललोय बरं का प्रथमेश महाराज, सांगितलं होतं कीर्तनाला चाललोय महाराजांबरोबर, तरी सुद्धा मला फोन केला, व्हिडिओ कॉल केला. नक्की कारण तरी काय? अहो म्हणली काय नाही असाच केला. लगेच सांगणारच नाही तुम्ही अजिबात. हा का केला हे कारण सांगून मोकळं व्हावं का नाही? नाही म्हणली काय नाही असाच केलता. नाही मला खरं सांग का केलता? नाही म्हणली असाच केलता. अगं तुला सांगतोय ना एका भाषेमध्ये, एकदाच विचारेल खरं सांग नक्की का व्हिडिओ कॉल केलता? अहो ते आपल्या भाऊसाहेबाची बायको पळून गेली म्हणे. काय भरोसा करता या संसाराचा प्रथमेश महाराज? एवढा वाकटा संसार आहे बुवा, याची मुळच वरती. इथं किती प्रयत्न करा सुखाचा, आहो किती प्रेम द्याव, टाको निपळती रांडा मोरे अंती होती पाठ मोरी. इथं महाराज कोणी सोबतच नाही. आहे का कोणी? एक गोड प्रमाणे असं थोडस म्हणू का? तुमची प्रवरंगी असेल तर म्हणू का? हो नाही रे तुझे किती प्रयत्न करा आपलंस करण्याचा, आपले होत नाही आणि झाले तरी सुख देत नाही. महाराज एकच सुख मात्र देणारा तो भगवान परमात्मा आहे, कारण संसारी सुखाचा अनुभव नाही म्हणून देव आठवावा. म्हणून तर परमार्थामध्ये यायचंय. प्रपंचाची सेवा बास करा, परमार्थामध्ये या. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर सेवा करा. महाराजांनी सांगितलं सेवा करू, ठीक आहे आम्ही सेवा करतो महाराज, पण इथं आल्याच्या नंतर सेवा नक्की करायची तरी कुणाची? कारण सेव्य म्हणून दोन गोष्टी आल्या. कोणत्या दोन गोष्टी माहिती आहेत? जीवानं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर एक तर सेवा संतांची करावी, नाहीतर जीवानं सेवा देवाची करावी. यांच्या व्यतिरिक्त दुसरी कुणाची करू अजिबात करू नये. महाराज एवढ्या दोघांची सेवा आम्हाला जमणार नाही, जरा अवघड झालं, थोडंसं सोपं करून सांगा. महाराज म्हणले दोघांची जमत नाही, मग एकाची सेवा कर. कुणाची? संतांची सेवा कर गड्या. लवकर सुखाची प्राप्तता आहे, लवकर लाभाची प्राप्तता आहे. का देवा संतांची सेवा करायची बुवा? का संतांची सेवा करायची विचारल्याच्या नंतर महाराज म्हणले या दोघांमध्ये जर कॉम्पिटिशन केलं तर संतांचं पारड देवापेक्षा काकणभर नाही कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे का नाही? किती अधिकार संतांचा? महाराज संतांचा अधिकार एवढा, त्या गाभाऱ्यामधल्या देवाला स्वतः संतांनी म्हणायचं, देवा आमची या भावे तुझ देव पण, आमची या भावे तुझ देव पण, आमची या भावे, आमची या भावे तुझ देव पण.
गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या देवाला देवपणे हा संतांचा अधिकार. मला सांगा, तुम्ही देवाला म्हणू का देवा आम्ही तुझी पूजा करतोय म्हणून तू देव आहे असं म्हणू आपण? आपला अधिकार नाही बुवा. तुकोबाराय म्हणतात ए देवा, त्या गाभाऱ्यामधून उभा राहून मिजाज दाखवतोस आम्हाला. त्या गाभाऱ्यामध्ये जी लोक तुझी पूजा करतायत देव म्हणून, ते तुला देव पण फक्त आमुच्यामुळे. आम्ही तुला देव म्हणून पूजतो म्हणून तुला देवपणे. आमुच्या भावे तुझ देवपण. आणि हे गोष्ट तू विसरून राहतोस. हे का विसरोनी राहिला से, या गोष्टी विसरू नकोस देवा, आमच्यामुळं तुला देवपणे. मला सांगा हा अधिकार किती वाटतो बरं? अहो अजून बोलतात तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी रे. देवापेक्षा आमचं श्रेष्ठत्व जास्त आहे. किती श्रेष्ठत्व संतांचं महाराज. अधिकार सांगू संतांचा. देवपूजा करायला घरामध्ये तुम्ही बसला, देवपूजा करत असता असता अचानक संत महात्म्यांची स्वारी तुमच्या दरवाजावरती येऊन ठेपली. दरवाजावरती आल्याच्या नंतर बायकोने निरोप दिला, ओ ऐकलं का, संत महात्मे आले दरवाजावरती, देवाची पूजा काय करता, आधी संतांची पूजा करू. हा गड्या आडदांडपणे म्हणतोय मागे आले असते, हो दे बाजूला, त्यांना थोडा वेळ बसा म्हणावं, देवाची पूजा करून आलो. असं जर का म्हणला आणि आडदांडपणे देवाची पूजा करत राहिला, देवाकडे ती पूजा कशा स्वरूपामध्ये जाते माहितीये का? येती दगड देवाकडे ती पूजा कशा स्वरूपामध्ये प्राप्त होते महाराज? देव स्वतः सांगतायत. देव म्हणतात ये ती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाश्री. संतांचा आडदांडपणे अपमान केला महाराज, संतांचा अतिक्रम. देव पूजा तो अधर्म, ये ती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाश्री. किती अधिकार वाटतोय याच्यातून मला खरं सांगा, संतांचा वाटतोय का देवाचा जास्त वाटतोय? सरळ सरळ संत महात्मे दरवाजावरती आले, तशी आडदांडपणे संतांची पूजा सोडून देवाची पूजा करत राहिला, ती पूजा देवाला प्राप्त होत नाही महाराज. देवाकडे ती दगडाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे आपण देवाला दगड मारतोय अशा स्वरूपामध्ये प्राप्त होत. अहो नाथ महाराजांची याच्या खालची भाषा आहे. नाथ महाराजांची भागवतामधली ओवी. नाथ महाराज म्हणतात, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता. स्वतः देव बोलतायत बरं का बाबा. काय? त्या साधूची पूजा न करिता माझी पूजा करी तत्वता. तो माझी पूजा करत नाही तर काय करतो? तेने मजौरी हानिलिया लाथा, किंतु माझ्या घाता प्रवर्तला. विठ्ठल त्या साधूची पूजा न करिता, देव म्हणतायत जो माझी पूजा करी तत्वता. माझी पूजा नाही बाबा. काय? तेने मजौरी हानिलिया लाथा, किंतु माझ्या घाता प्रवर्तला. त्यानं माझ्या उरावरती लाथा मारल्यासारखं महाराज. लाथा देवाच्या उरावरती मारल्यासारखं. संतांचा अपमान करून देवाची पूजा करतोय. म्हणून संतांचा अपमान न करता देवाची पूजा तशी बाजूला सोडायची. देव सारावे परते. आधी काय करायचं तर संत पूजावे आरते. करिता देवतार्चन घरा येती संत जन. देव सारावे परते. देवाला बाजूला सारा ना. आधी कुणाची पूजा? संत पूजावे आरते. मग आता याच्यावरून एकच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा, म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळते ना? तुम्ही असे चिंताग्रस्त का झाले बाबा? मी काय पाकिस्तानवरून आलोय का तुमच्या बॉम्ब टाकायला आलोय मी? असं काय आहे का? आहे का असं काय? नाही ना. असं ना असं काय आहे का? अजिबात नाही. मग तुमचे चेहरे असे सुकलेल्या फुलासारखे का दिसू लागले मला बुवा? अहो कीर्तनामध्ये बसायचं कसं असं ताट बसायचं बुवा. कीर्तनामध्ये कसं बसायचं?
नाही बुवा, ऐकतच नाही. एवढ्या कशा रगील बुवा? हा? ऐका की थोडंफार बुवाचं निदान अजून उरलेल्या पाऊण तास तरी माझं ऐका बुवा. प्रथमेश महाराज ऐकलं पाहिजे का नाही यांनी माझं? तुमचे चेहरे कसे दिसले पाहिजे महाराज? गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत दिसले पाहिजे. तुमचे बी फुलासारखेच आहे. मग कोणत्या फुलासारखे? हो, खोड्या आलेल्या सूर्य फुलासारखे सारख्या माना खाली. माझी भाषा कळत नाही का? आमच्या इकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्या कसं आहे? तसंच तात्या कसं आहे तुमच्याकडं? मेल्यावर जाळतात ना का जिवंतपणी जाळताय तुम्ही एखाद्याला? अजिबात नाही. म्हणजे तुमचं आमचं सारखंच आहे. माझी भाषा तुम्हाला कळते. मी काय सांगत होतो मग? कीर्तनच सांगणार आहे महाराज. मी इथं काय आराध्याची गाणी म्हणाय आलोय का काय म्हणायला आलोय? हा नव मला ते बी येतं. हा, तुम्ही असं म्हणू नका मी दोन्ही बाजूने चलतो. आमच्या शेजारी देवीचं मंदिर आहे बाहेर. रंग नंग 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 नुसता धिंगाणा असतोय. मागच्या नवरात्रात गड्यांनी पार धुमाकूळ घातला होता. त्यांचा मेळ बी लय खतरा बुवा. एवढा मेळ बघा. गडी किती? उग 5-6 गडी, पण मेळ असला खतरा महाराज की त्यांनी एकदा का झळलांग झपाळांग चालू केलं. एवढं गडी दिसतेत का तुम्हाला? एवढ्या आख्यांना फेल करायची ताकद आहे त्यांच्यामध्ये, आहे का नाही? आणि ते धुमक्यावाला बी असं चालतं पप्पून हा, जबरदस्त मेळ असतोय. मी काय आराध्याची गाणी म्हणायला आलो नाही बाबा, मी कीर्तनच करायला आलोय तुमच्या समोर. तसं ते बी येतं. म्हणू काय एखादं? कीर्तनाची मर्यादा ऐसी संत देव बोले उद्धवासी. अरे अर्थानं कीर्तनाची मर्यादा तर अशी आहे, पण लोकांची भाषा कशी झाली महाराज? लोकांना कीर्तन आवडत नाही. लोकांना तात्विक भाषा पटत नाही. लोकांना विनोदाची भाषा. बरं का, साधू संतांनी सुद्धा विनोदात्मक भावनेनं एक मुद्दा मांडून गेली. सगळ्यात जास्त मजेशीर वाङ्मय कुणाचं असेल तर ते नाथ महाराजांचं वाङ्मय महाराज. नाथ महाराज बोध संपन्न झाले. कीर्तनाला नाथ महाराज उभे राहिले. लोकांना भाषा कळना नाथ महाराजांची. नाथ महाराज सांगतात, ऐका, दिसणारं जगत आहे ते मिथ्या आहे. एक मात्र सत्य असणारा तो ब्रह्मीभूत असणारा भगवान परमात्मा एकमेव सत्य. लोक उठून उभे राहिले. म्हणले, शामराव एकनाथ बिघडला वाटतं म्हणे. हे काय ब्रह्मन मायान सत्य मिथ्य सांगायला लागला, जगत मिथ्या. आम्हाला काय असलं पटत नाही. नाथ महाराजांच्या कीर्तनातून लोक पुरुष मंडळी उठून जाऊ लागले. नाथ महाराजांनी पाहिलं पुरुष मंडळी उठून जात आहेत, तरी सुद्धा कीर्तन तसंच चालू ठेवलं. ऐका, अजातवादाच्या दृष्टिकोनातून या जगताची निर्मिती झालीच नाही. हे जगत मिथ्या आहे असं म्हणायला लागल्या बाया बी कुजबुज करायला. लताबाई, इथं नाही नाव कोणाचं, बरं असलं तरी घेतलं म्हणायचं तुमचं. लताबाई, एकनाथ बिघडला म्हणे. हे काय अजातवादाचा दृष्टिकोन सांगायला लागला. आम्हाला तर इथं दुसरं काय कळतच नाही. रानातून आलंय दमून हे हसवायला दिलं सोडून काय कीर्तन करतंय? बाया बी कीर्तनातून उठून जाऊ लागल्या महाराज. कीर्तन कुणाला पटत नाही. नाथ महाराज ब्रह्म सांगतायत, नाथ महाराज विद्या सांगतायत, लोकांना रुचत नाही. नाथ महाराज रडू लागले. लोक कीर्तनातून उठून गेले महाराज. नाथ महाराज रडू लागले. खाली बसले. ते शामराव रामराव जे गेले होते ते आले नाथापाशी. नाथा, काय झालं रडायला? कशामुळे रडता तुम्ही नाथ महाराज? नाथ महाराज म्हणले, रडू नाही तर काय करू, माझं कीर्तन लोकांना पटत नाही. माझ्या कीर्तनातून लोक उठून जातात. लोकांना माझं कीर्तन रुचत नाही. लोकांना ब्रह्म माया कळत नाही. काय करावं? मुक्तीचं ज्ञान त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण लोकांना रुचत नाही. अरे नाथा, असं जर लोकाला तू ब्रह्म माया जगत मिथ्या ब्रह्म सत्य असं जर सांगायला लागला, लोक उठून नाही जातील, मग काय करते? मग काय करावं लागेल? तुला 2-4 मायबापावरची गाणी म्हणावं लागतील कीर्तनामध्ये. विनोद करावे लागतील कीर्तनामध्ये तुला. तवा कुठे लोक तुझ्या कीर्तनाला बसतील? नाथ महाराज म्हणले, असं करावं लागेल, विनोद करावे लागतील. ठीक आहे, सांगा लोकांना उद्या. नाथ महाराज कीर्तनामध्ये भरपूर हसवणार आहेत म्हणे. महाराज नाथ कीर्तनात हसवणार म्हणल्यावरती लोकांची गर्दीच्या गर्दी उभी राहिली. कीर्तनाला बसायला जागा नाही, एवढा मंडप भरला. नाथ महाराज विनागळ्यामध्ये अडकवला. नाथ महाराज कीर्तनासाठी उभे राहिले. पिण्याच्या तारा छेडल्या आणि नाथ महाराजांनी कीर्तनाला अभंग घेतला. काय? आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी, आबाबा 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 बायको मोठी, आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी. घेऊन लागली पाठी, घेऊन लागली
अभंग घेतला कोणता? आबाबा बायको मोठी, आबाबा बायको मोठी. बायांचे कुजबुज, बाई लताबाई हा म्हणतोय बायको मोठी, मी तर बारकी नवऱ्यापेक्षा माझ्या, असं म्हणल्यावर लोकांच्या मध्ये हशा चालू झाला. मला खरं सांगा, बायको कशी असावं, गड्यापेक्षा मोठी का बारीक? मावशी येऊ का? बायको कशी असावं गड्यापेक्षा? आता अवघड झालं, मोठी म्हणायले ते. कशी असावं? हो नाथ महाराज, पुरुषांनी प्रश्न केला नाथांना, असं कस काय म्हणता बायको मोठी? असं कस काय म्हणता माझी बायको माझ्यापेक्षा बारकी? असा कोणता गडी ज्याची बायको मोठी बुवा? आणि त्याच्या मागे मुसळ घेऊन लागली. नाथ महाराज म्हणले, आता आले ना जागेवरती. काय आता आले ना जागेवरती? आता सांगतो बुवा, ही मोठी असणारी बायको म्हणजे कोण? ही मोठी असणारी बायको म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणारी तृष्णा आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणारी वासना आहे बुवा. ही तुमच्या आमच्या मागं पाठीमागं असं मुसळच घेऊन लागली, एका जागेवर गड्याला बसूनच देत नाही. मला सांगा, बायको गड्याचं ऐकणारे असावं, गड्याला ऐकवणारे असावं? नव कसं आहे, माझं लग्न झालं नाही, त्याच्यामुळे मी विचारतोय तुम्हाला, तुम्ही असं गप बसल्यावर काय करायचं बरं? मी कशी असावा पिंट्या, कशी असावा? कशी असावं रे? अरे कशी असावा? तुला काय कळतंय त्यातलं? हा, पिंपळा खालच्या मुजांना काय कळत असते काय? अजून लग्न झाले ना, अजून त्यांना संसाराचा काय विषय माहिती. म्हणजे आमचं होणार आहे म्हणून आम्ही बोलतोय टामाटामा, झालं आम्हाला बी तुमच्यागत गपगारच बसायची. खरं आहे का खोटं हे? कशी असावी बायको प्रथमेश महाराज? बारकीच असावी. पण नाथ महाराज सांगता इथं तर बायको मोठी. कोणती बायको मोठी? नाथ महाराज म्हणतात ती बायको म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामधली तृष्णा आहे. महाराज, बायको जर गड्याला चांगली लागली नाही बरं का, काय बायको जर गड्याला चांगली लागली नाही, संसार गडी असा झाडाला हाय लागल्यासारखा वाळून जातो. खरं आहे का नाही खोटं? अहो महाराजांचं प्रमाण आहे, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. आहे का नाही? फजितीचे का नाही महाराज? बायको कशी असावी? गड्या बरोबर महाराज, रथाची दोन्ही चाक म्हणजे नवरा आणि बायको. एक चाक मोठा असून एक बारीक असून चालते काय? नाही 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 नाही, दोघांचे विचार जुळले पाहिजे. बायकोनं नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, नवऱ्यानं बायकोला समजून घेतलं पाहिजे. तवा कुठं प्रपंचाचा गाडा सगळीच चालतो. नाथ महाराजांची भाषा कशी आहे? नाथांची भाषा विनोदात्मक आहे. नाथांनी विनोदात्मक पद्धतीने लोकांसमोर महाराज तात्विक सिद्धांत मांडला. ही तृष्णा नावाची बाई तुम्हाला आम्हाला एका जागेवरती बसूच देत नाही. का? कारण हा संसारच मुळात दुःखाचं मूळ आहे. याच्यामध्ये सुख नाही. परमार्थामध्ये या इथं आल्याच्या नंतर सेवा देवाची नाही करायची तर कुणाची करायची? संतांची सेवा करायची. का करायची? तर संतांचं श्रेष्ठत्व देवापेक्षा जास्तचे महाराज, किती पटीनं जास्त संतांचं दास्यत्व करायच्या नंतर खऱ्या अर्थानं किती श्रेष्ठत्व त्या संतांचं. स्वतः जगाचा मालक त्या संतांची सेवा करतो, एवढं श्रेष्ठत्व त्या संतांचं. ज्या सुखा कारणे देव वेडावला. काय आहे जेवायला आम्हाला बी माहिती, पण म्हणा आतावर तरी काहीतरी. हा, वैकुंठ संत सदनी राहिला. तिथं आल्याच्या नंतर काय काम केली? ओ पडेल ते काम त्या भगवान परमात्म्याने या संतांच्या सेवेमध्ये केलं. का? त्या संतांच्या सेवेमध्ये खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला सुखाची प्राप्तता होती. म्हणून तर भगवान परमात्म्याने संतांची सेवा केली. तुकोबाराय म्हणतात हे आम्ही पाहिलं. संतांची सेवा स्वतः भगवान परमात्मा करतो, त्यालाच ती आवडते. खऱ्या अर्थाने हे सांगायला अभंगाचं शेवटचं चरण. तो का
गेलो महाराज मी. एकदा स्पष्ट करून देऊ, ऐका. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्तता झाली, याच्यासाठी आम्ही सेवा केली. सेवा कुणाची केली तर प्रपंचाची सेवा व्यर्थ आहे. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर सेवा कुणाची करायची त्याचा लाभ मिळतोय, पण कुणाची करायची तर संतांची सेवा किती श्रेष्ठ याचं वर्णन केलं. एवढी श्रेष्ठ की त्या संतांची सेवा केली की ती जगाच्या मालकाला आवडत असते. ह्याचं शेवटच्या चरणामध्ये वर्णन आलं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा पै उत्तम. ही जगाच्या मालकाला सेवा आवडत असते महाराज. मजते प्राणा परवते आवडते निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसेशी. जे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात अर्जुना ते भक्त मला आवडत असतात. संतांची सेवा केलेली जगाच्या मालकाला आवडते. नवे आवडते याच्यात काय नवल बाबा, आवडते याच्यामध्ये काय नवल. अहो स्वतः भगवान परमात्मा त्यांची सेवा करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये येतो. ज्या सुखा कारणी किंवा नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. कशासाठी आवडलं बुवा, इथं आल्याच्या नंतर त्याला सुखाची प्राप्तता होती. मला सांगा, एखादा माणूस तुमच्या घरामध्ये आला, टीव्ही बघतोय, त्याच्या घरी टीव्ही नाही, तुम्ही त्याला हाताला धरला नाही, हो बाहेर म्हणे, काय आमच्या घरामध्ये तुझं. असं जुन्या माणसांबरोबर बऱ्याच वेळा झालेलं बी असणार आहे, बरोबर आहे का नाही. सगळ्यांचा अनुभव आहे हा महाराज. इथं जुन्या माणसांचा, पोरांना आता नाही त्याची झळ. तुम्हाला आहे का नाही, हाकलून द्यायची पहिल्या काळामध्ये का, ज्याच्या घरात टीव्ही तो मोठा. मला सांगा, हाकलल्यावरती मनामध्ये काय यायचं, गड्या काय टीव्हीचा मिजाज दाखवतो. एक दिवस असला 32 इंची घेऊन येतो, 32 काय 64 इंची आणतो का, असे प्रयत्न केलेत का नाही, प्रतिज्ञा केली का नाही. मनामध्ये काय महाराज बदला घ्यायची भावना मनामध्ये निर्माण झाली. एका पद्धतीने काहीतरी करून दाखव ही जिद्द निर्माण झाली. पण मला सांगा, जगाचा मालक असा आहे बुवा. नाथांच्या घरी कीर्तन चालू असताना नाथांच्या मागचं चोपदारकी करायला जगाचा मालक उभा आहे. कीर्तन चालू झालं, स्वतःच्या नावाचा जयघोष झाला, मूळ रूपामध्ये येऊन जगाचा मालक नाचायला लागला बुवा. आता मला सांगा, माझ्या मागं चोपदार कुठे आहे का नाही. चोपदार जर नाचायला लागलं, तुम्ही मायाकडे बघसान का चोपदाराकडे बघता. चोपदाराकडे अख्खी लोक चोपदाराकडे बघायला लागली. का बघते म्हणून नाथ महाराजांनी मागं पाहिलं तर गडी नाचायला लागलाय, मूळ रूपामध्ये येऊन नाचतोय जगाचा मालक. नाथांनी हाताला धरलं, देवाला महाराज दरवाजाच्या बाहेर काढलं. व्हा बाहेर देवा, इथं आम्ही तुमचं भजन करू का इथं तुमचं नाच पाहू. खऱ्या अर्थानं आम्हाला तुमच्या भजनामध्ये आनंद आहे, तुमचा नाच पाहण्यामध्ये नाही. मला सांगा, देवानं बे हाताला धरून बाहेर काढले म्हणल्यावर गप जावा का नाही, जावा का नाही गप. ते असं बाहेर काढलंय तरी सुद्धा दरवाजाच्या आतमध्ये डोकून काय. अशा माणसाला काय म्हणतात तुमच्या इथं, तो आपला अधिकार नाही. हो काय, हा तो मनामध्येच ठेवा शब्द. जगाचा मालक दरवाजातून डोकून पाहतोय बुवा, नक्की काय चाललंय आतमध्ये. तिथं दरवाजावरती दत्त चोपदारी करीत असे निळा म्हणे देव राबेजाचे घरी दत्त चोप. दत्तात्रय महाराज स्वतः चोपदार केला दरवाजाच्या बाहेर. ओ देवा, अहो हाताला धरून बाहेर काढले. एकदा कुत्र्याला हाड म्हणलं ते सुद्धा दारात येत नाही, तुम्हाला एकदा बाहेर काढले तरी सुद्धा दरवाजाच्या आतमध्ये डोकून बघता नक्की आतमध्ये आहे तरी काय. त्यावेळेस दत्तात्रय महाराजांना उत्तर दिलं देवाने, देव म्हणे माझे पुरतसे संगतिया गोड वैष्णवांची. या वैष्णवांच्या संगतीमध्ये माझ्या सगळ्या दुःखांचं निवारण होतं, मला सुखाची प्राप्तता होते, म्हणून मी आतमध्ये डोकवते. म्हणून तर त्याची जिज्ञासा स्वतः भगवान वैष्णवा
बायकोच्या संगतीमध्ये जगाच्या मालकाला सुख वाटतं, सुखाची प्राप्तता होते म्हणून सेवा करतो महाराज. आणि ती केलेली सेवा, स्वतः संतांची केलेली सेवा त्याला आवडत असते म्हणून तर तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये लाभ तर मिळवला, त्याच्यासाठी काय केलं तर आम्ही त्या संतांची सेवा केली. तुका म्हणे संत सेवा, आणि ती त्या जगाच्या मालकाला आवडते. हेची देवा पै उत्तम, आवडते याच्यात नवल नाही, करतो स्वतः भगवान परमात्मा त्यांची सेवा. किती सेवा कुणाकुणाची सांगू आता. काकड आरती आपल्याकडे चालू आहे. उंच नीच काही नेने भगवंत भाव, अख्खा अभंग घेतला ना महाराज, त्याच्यामध्ये देवानं सेवाच केली. प्रत्येकाची केली का नाही? काय सेवा केली? अहो चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण जगाच्या मालकानं करावं. मला सांगा, एखाद्या गड्यानं बाईचं बाळंतपण करावं याच्यापेक्षा अजून कसली सेवा पाहिजे लो जगाच्या मालकानं करायला? काय वारीचे दिवस जवळ आले, चोखोबाराय आता वारीला जाणार. बायकोच्या मनामध्ये आलं की हा गडी वारीला निघून गेल्याशिवाय राहत नाही. बायको गरोदर आहे महाराज, थोड्या कालावधीनंतर प्रसूत होणार आहे, याची चिंता नाही, काही नाही. हा गडी वारीला निघून जाणार, घरामध्ये खायला अन्नाचा दाना नाही. म्हणून बाईनं बडबड केली, कुठं जाणार तुम्ही आता वारीला? इथं गरोदर स्त्री तुमच्या घरामध्ये, तुमची बायको गरोदर आहे, तिला एकटीला सोडून असं वारीला जाणं तुम्हाला शोभा देत नाही. अहो घरामध्ये निदान खायला तरी काय पाहिजे ना, अन्नाचा दाना घरामध्ये नाही. बडबड 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 त्या बाईनं चोखोबारायांना केली. तडक पावलांनी चोखोबारायांना राग आले, घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर जाता जाता दिंडी भेटली, त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले. बुवा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दिंडीमध्ये ददल दरमदल करत चोखोबाराय जातायत. भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आस लागली, पण इकडं पाठीमागच्या कुटुंबाचं काय होईल याची चिंताच नाही. काय होईल याचा परवसा नाही, काहीच नाही. काहीच विचार न करता चोखोबाराय वारीला निघून गेले. पण इकडं आपले पती कुठं गेले म्हणून बायकोला चिंता पडली. देवाकडे प्रार्थना केली, कुठं गेला असेल माहिती नाही, पण लवकर परत आण म्हणून प्रार्थना केली. पण महाराज तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अहो तुम्ही गेला म्हणून काय झालं? चोखोबारायांच्या पत्नीची चिंता त्या जगाच्या मालकानं घेतली. महाराज टाकली विटेवरून खाली उडी, हातामध्ये दूध बगदा पिशव्या घेतल्या आणि तडक चोखोबारायांचा बाजार भरण्यासाठी जगाचा मालक चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये बाजारामध्ये गेला. सगळा बाजार हाट भरला, बाजाराच्या पिशव्या फुल केल्या आणि महाराज जगाचा मालक चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये चोखोबारायांच्या घराकडे चालू लागला. घराकडे जात आता मजल दर मजल करतोय तो भगवान परमात्मा. चोखोबारायांच्या मंगळवेढ्याच्या असणाऱ्या घराजवळ येऊन ठेपला. घराजवळ आला, दरवाजावरती थाप टाकली आणि आवाज देतोय, चोखोबाची बहीण झाला शरण रे, चोखोबाची बहीण झाला शरण रे, बहिणी उघडा दार हात मारी, बहिणी उघडा दार हात मारी, चोखोबाची बहीण चोखोबाची चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलंय. दरवाजावरती थाप टाकली, वहिनी मी आले बाई, दरवाजा तरी उघडा. आता वहिनी उघडा दार, हाका मारी, दरवाजा उघडला. वंस बरं झालं बाई, बरे बाई तुम्हा देवाने धाडीले, बरं झालं बाई तुम्हाला आमच्या देवानं धाडलं बाई. इथं कुणीच बघण्यासारखं नव्हतं माझं. पती माझे गेले कोणीकडे, बरं झालं तुम्हाला देवाच्याच रूपानं पाठवलं. देवा समान तुम्ही या ठिकाणी आला. आलाय कोण? ओ माऊल्या हो, कोण आलाय? कळतंय ना माझं कीर्तन तुम्हाला? बोर नाही ना होत, आंबट नाही होत? चहा बी काय सांगायचं आहे का? नाही ना. आणि तसं पण माझ्याकडं कुठं चहा आहे तुम्हाला द्या. तुम्ही म्हणला तरी मी सांगणार ना. असंच कीर्तनामध्ये म्हणलं चहा सांगायचा, मागून म्हणला महाराज 2 कटिंग येऊ द्या, कुडून द्यायचा त्याला चहा.
काय कळतंय ना कोण आलता? जगाचा मालक. कुणाच्या रूपात? चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये जगाचा मालक आला. वहिनीनं दार उघडलं. वंस बरं बाई, तुम्हाला देवानं धाडलं. कुठं गेलंय आमचं येडं आम्हाला माहित बी नाही, कुठं गेलंय माहिती नाही, पण या 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 घरामध्ये आल्या. तिथून पुढचा काळ महाराज त्या जगाच्या मालकानं त्या बहिणीच्या रूपामध्ये चोखोबारायांच्या पत्नीचं पडेल ते काम केलं. धुणं धुवायचं महाराज, भांडी घासायची, जेवण बनवायचं, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जगाचा मालक करू लागला. कालांतराने प्रसूत झाली चोखोबारायांची पत्नी. प्रसूत झाल्याच्या नंतर महाराज आनंदाची बातमी दिली. वहिनी, पोरगा झाला बाई तुम्हाला. आता अख्ख्या गावामध्ये निदान साखर तरी वाटली पाहिजे का नाही? काय इकडं महाराज वहिनीला काळजी पडली. बाई साखर वाटाय गाव काय बारीक आहे? गाव बारीक आहे? एवढ्या इथं घरात खायची पंचायत, अख्ख्या गावाला साखर वाटायची म्हणल्यावर ही बाई अंगणाचा सौदा बिवदा नवऱ्याच्या पाठीमागं करायची तर अवघड व्हायचं. वंस, आपल्या घरामध्ये खायला दाणं नाही, तुम्ही म्हणता अख्ख्या गावामध्ये साखरपान वाटायचं. कसं वाटायचं? अहो मी आहे ना म्हणे, आणलेत पैसे थोडेफार, मी करते जमा, काहीतरी करते, पण गावात साखरपान वाटते. महाराज याला काय गरज आहे पैशाची? आहे कोणत्या पैशाचे? अहो अख्खे कारखाने याच्यात मालकीचे ना. आपलं काय आहे त्याच्यामध्ये? सगळा कारखाना त्याच्या मालकीचा. महाराज आज्ञा दिली, गाडीच्या गाडी भरून पोती आली साखरेची. अख्ख्या गावामध्ये साखरपान वाटायला चालू झालं. पारावरती बसलेली मंडळी महाराज चोखोबारायांच्या बहिणीच्या रूपामध्ये असणाऱ्या देवाला विचारता, ए बाई कशाचं साखरपान वाटते? अख्ख्या गावाला साखरपान वाटते, नक्की वाटते तरी कशाचं? आणि तुम्हाला माहिती नाही की? म्हणले नाही माहिती. अहो आमच्या चोखोबा दादाला पोरगा झाला की माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला. शर्करा वाटली सर्व ही अतिशय, माझ्या चोखोबाची पुत्र झाला. अख्ख्या गावामध्ये शर्करा म्हणजे साखर वाटली का? अहो आमच्या चोखोबा दादाला पोरगा झाला की म्हणे. आली साखरपान वाटून घरामध्ये आली. महाराज 5वीचा दिवस उजाडला. सुवासिनी बोलवणी पाळीना घातीला, नाव ते ठेविले. काय ठेवलं चोखोबारायांच्या पोराचं नाव देवानं? महाराज नाव ते ठेविले, नाव ते ठेविले, कर्म मेळा विठ्ठल. चोखोबारायांच्या पोराचं नाव जगाच्या मालकानं ठेवलं. काय आता तरी बोला गड्या, हेच आलं म्हणाला. काय भाषा कळते का? मग तुम्ही असे गंभीर का झाले बुवा? माझ्याकडे असे मला खुनवायले तुम्ही असे. ही मावशी मगा धरून बघतो अशी खुनवायले मला. असंच कीर्तनामध्ये मी गेलो एका ठिकाणी, असा गडी समोर या निगरगटची गट असाच बसला. मला असा करायचा, जसं काय मला बघूनच घेणार आहे हा असा. मला जरा चिंता वाटली. म्हणलं एवढा खुणावतोय म्हणजे गाता बिता पाठ करून आला का नाही गडी? म्हणलं पहिलं कीर्तन झाल्या झाल्या संयोजकाचं पाय धरलं. म्हणलं कसला माणूस समोर बसवला, अख्खा गाता बिता पाठ. अहो बैरय म्हणले, ऐका येत नाही त्याला. तुमचं नाही ना असं काही मावशी? असं बघू नका, तुमचं असं काही नाही ना. ती म्हणून नक्की बघतोय कोणाकडे? असं काही नाही, विनोदाचा भाग सोडा. ऐका काय सांगतो. चोखोबारायांच्या पत्नीनं महाराज चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं, पोरग झालं, साखर वाटली गावामध्ये, पोराचं नाव ठेवलं कर्ममेळा. आता महाराज जगाच्या मालकाला घाई झाली. वहिनी आता जाते बाई, आमचं गडी जरा रागवतील की आमच्यावरती. किती दिवस झालं तुमच्या इथं राहायचं? रागे भरती पती माझे पती मला रागवतील, आता तरी मला जाऊ द्या. थांबा बाई तुम्हा. चोखोबारायांच्या पत्नीनं अडवलं. वंस थोडा वेळ थांबा, निदान एवढं मदत केली माझी, निदान तुम्हाला खाना नारळ तुमची ओटी तरी मला भरू द्या. नाही ओटी. थांबा बाई तुम्हा. ओटी नाही भरून द्यायची तर निदान साडी चोळी तरी करू द्या. थांबा बाई तुम्हा. शिविते मी चोळी
पण जगाचा मालक कसा करतोय माहिती? नको 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 नको, मी काय त्याच्याकरता आले का कशा करता आले? या बाया पण अशात बरं का, तुमचं सांगतच नाही मी. मला आमची बहीण म्हणली, बुवा काही कर पण आमच्यावर येऊ नको बुवा. म्हणली पहिल्या दिवसापासून झालंय महाराज आमच्या मुळावच उठेले सगळे, काय आमच्यावर येऊ नको बुवा. आता काय करू, तुमच्याशिवाय मजाच नाही कीर्तनाला सुद्धा, म्हणून येतोय. चालन ना तुम्हाला? मग तुमचं नाही सांग, आमच्या आईचंच सांगतो तुम्हाला. आम्ही मामाच्या इकडे जातो. मामाच्या इकडे गेल्यावरती आईनं मज बघितलंय, जात असताना घरी जायची वेळ येते, आईनं मज बघितलंय बुवा मामाने साडी आणलेली आईला. काय आम्हाला कपडे घेतो, आमचं काय नसते. आमच्या आईला साडी आणली, आमच्या आईनं मज बघितलंय, पण तरी सुद्धा जायच्या टायमिंगला घ्यायची तर इच्छा आहे. पण जायच्या टायमिंगला जेव्हा मामी हातामध्ये साडी देती, साडी दिली अशा अंगाला बिंगाला लावून बघते ना, नग नग ना, मी काय त्याच्याकरता आले होय म्हणते. असं आहे का नाही? खरं सांगायचं, खरं आहे का नाही खोटं आहे? काही माणसं बैठकीला बसल्यावर चहा हातात आल्यावर म्हणते, नाही नाही मला चहाची काही गरज नव्हती. अरे मग तो खाली ठेव, पितो कशाला गड्या? असं पण असतंय का नाही? तसा देव म्हणायला लागला, नको वनमाळी म्हणत असे, थांबा बाई तुम्हा शिविते मी चोळी. नको वनमाळी म्हणत असे, अहो नाही चोळी तर निदान आमच्या मालकाला तरी येऊ द्या, येऊ द्या गरदनी करते बोलवण, येऊ द्या गरदनी करते बोलवण, गरदनी करते बोलवण, गरदनी करते बोलवण, कायमी उत्तीर्ण होऊ तुम्हा, एवढ्या गरदनी करते बोलवण, कायमी उत्तीर्ण होऊ तुम्हा, येऊ द्या निदान आमचं मालक तरी येऊ द्या, येऊ द्या गरधनी करीते बोलवण. काय बाई तुमचं माझ्यावरती उपकार आहेत, काय मी उत्तीर्ण होऊ तुम्हा. या उपकारातून माझी परतफेड होणार नाही बाई, निदान तुमची खाना नारळानं ओटी भरू द्या, उतरायचं होऊ द्या या ऋणातून तुमच्या. कसं फेडू बाई तुमचं हे ऋण? देव म्हणायला लागले, नको वनमाळे म्हणत असे, जगाचा मालक निघून गेला, चोखोबारा आले, सर्व झालेलं दिसतंय. कुणी केलं, कसं केलं, कसं झालं विचारल्यावरती चोखोबारायांच्या पत्नीनं सांगितलं, तुम्हीच नव्हतं का तुमच्या बहिणीला पाठवून दिलं? महाराज म्हणले, माझ्या तर लक्षातच नाही बहिणीला पाठवायचं, मी डायरेक्ट पंढरपूरला गेलो, इथं आला तरी कोण? त्यावेळेस चोखोबारायांच्या लक्षामध्ये आलं, कोण आला? कैचे बाई येथे आले पांडुरंग, कैचे बाई येथे आले पांडुरंग, धन्य तुझे भाग्य भेटी झाली, धन्य तुझे भाग्य भेटी झाली, कैचे बाई येथे आले पांडुरंग, बाई येथे आले पांडुरंग. कसा जगाचा मालक या ठिकाणी आला, धन्य तुझे भाग्य भेटी झाली. महाराज त्या जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या ऐवजी पत्नीला दर्शन दिलं, नाही ओळखता आला. जगाच्या मालकानं नकळतपणे सेवा केली. का केली? तर त्या सेवेमध्ये सुखाची प्राप्तता आहे. बघा, सेवेचा मुद्दा आहे या ठिकाणी. जगाचा मालक सेवा करतोय महाराज भक्तांची, आणि खरं पाहायला केलं तर नाही निदान कुटुंबाची सेवा करता आली. बरं का, एक मुद्दा इथं मांडून जातो, खऱ्या अर्थानं ज्वलंत मुद्दा आहे. नाही कुटुंबाची सेवा करता आली, नका करू बुवा एक वेळ. नाही देवाची सेवा करता आली ना, एक वेळ करू नका. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो बुवा, समाजासाठी जी माणसं झगडतायत, समाजासाठी जी माणसं लढतायत, त्यांची सेवा केल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहू नका बुवा. इथं बसलेल्या प्रत्येक मंडळींना आव्हान आहे, आपल्या प्रत्येक गावामध्ये आता उपोषण चालू आहेत, बरोबर आहे का नाही? एक मराठा वीर योद्धा खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही बुवा त्या माणसाला. अन्न पाण्याचा त्याग केलाय, कशासाठी?
नाही अपेक्षा आहे का काही मिळावं. बाकीचे लोक अपेक्षेपायी उपोषण करतात, पण खऱ्या अर्थानं त्या माणसाचं काय ना पद आहे ना सत्ता आहे. मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस आज तुमच्या आमच्यासारखीसाठी झगडतोय महाराज. खऱ्या अर्थानं त्या माणसाचा पाठिंबा देणं, त्या समाजाची सेवा करणं खऱ्या अर्थानं तुमचं आमचं कर्तव्य आहे का नाही. हो, शिवरायांच्या विचारांवरती चालणारे मावळे तुम्ही आम्ही आहे का नाही. शिवरायांची विचारांची ज्वाला मनामध्ये घेऊन चालतोय. मग खऱ्या अर्थानं अशा मावळ्याच्या पाठीमागं निदान नाही लढता येत, नाही तुम्हाला उपोषण करता येत, निदान एक दिवस तरी उपोषण करून खऱ्या अर्थानं तुम्ही महाराज पाठिंबा दर्शवू शकता का नाही. आपल्या गावातील लोक आज खऱ्या अर्थानं आपल्याच गावाचा पहारा होता. हा, आज आपल्याच गावात निदान एक दिवस तरी पाठिंबा दर्शवा बुवा. आणि काही होऊ द्या, काही होऊ द्या. आता घेतल्याशिवाय राहायचं. शपथ घेतो शिवबाची आम्ही आणून येतो इच्छा, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त. शपथ घेतो शिवबाची आम्ही आणून येतो इच्छा, शपथ घेतो शिवबाची आम्ही आणून येतो इच्छा, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त. हे मराठा रक्त, हो मराठा रक्त, हे मराठा रक्त, मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त, तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा काय महाराज. हा, असू द्या, शेपक असू द्या, पण गरज आहे काय. शपथ घेतो शिवबाची आम्ही आणून येतो ही क्षण. आता तुमच्या छातीवर बसून घेऊ मराठा रक्त. आता घेतल्याशिवाय राहायचं का सोडायचं. आता पहिल्यासारखं मध्ये अजिबात सोडायचं नाही महाराज. प्रत्येकानं पाठिंबा दर्शवायचा आहे. काय अरे कशासाठी लागते बुवा. 2 किलो गहून 4 किलो तांदूळासाठी लागते. ओ 7 पिढ्या गेल्या तरी बराबरी करता येणार नाही. उगच पाटील म्हणतात काय मराठी. हा, खरी का खोटी गोष्ट आहे. उगच म्हणतात ते 7 पिढ्या जातील बराबरी करायला तरी सुद्धा बराबरी जमणार नाही. मग 2 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हासाठी आपल्याला लागतंय का. लागत नाही बुवा. जेव्हा 95, 98, 99% पडून सुद्धा आपली पोरं त्या पदावरती बसत नाही, ते दुःख खऱ्या अर्थानं त्या बापाला विचारा. कितीही पैसे असून सुद्धा महाराज दुःखच नाही एक प्रकारचं. का भरावे लागतायत तेवढे पैसे. हे दुःख खऱ्या अर्थानं संपवायचं. एक तर सगळंच नष्ट करा, नाहीतर आम्हाला तरी द्या. एवढा मुद्दा खऱ्या अर्थानं त्या नाही कदाचित तुम्हाला उपोषण करता आलं तर ठीक आहे महाराज. पण नाही ते जमलं तरी सुद्धा जे करतायत त्यांची तरी सेवा तुम्हाला आम्हाला जमल का नाही. जमल का नाही. म्हणून इथं मुद्दा सेवेचा आहे. म्हणून थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. सेवा किती करतो भगवान परमात्मा भक्ताची. महाराज त्यांचं बाळतपण सुद्धा करतो. किती सेवा करतो. नाही ती कामं करतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या संतांची सेवा केली. तुका म्हणे संत सेवा हेच देवा पै उत्तम. आणि खऱ्या अर्थानं ती सेवा आम्ही कशा पद्धतीनं केली हे सांगायला अभंगाचं पहिलं चरण.
तुकोबराय म्हणतात, पण कशा पद्धतीने केली याचं वर्णन पहिल्या चरणामध्ये. काय, आम्ही त्या संतांची सेवा करत असताना आम्ही आमच्या जीवनामधलं हे आणि आम्ही आमच्या जीवनामधलं तो, ह्या दोन्ही गोष्टी एक केल्या, पण कुठं इतरत्र एक केल्या नाही. आम्ही त्या संतांच्या पायावरती एक केल्या आणि खऱ्या अर्थानं त्याने काय प्राप्त झालं तर म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना. त्याने प्राप्त झालं तर लाभ पायी उत्तम. या दोन चरणाचा खऱ्या अर्थानं एकच असे कोणता लाभ हे दुसऱ्या चरणामध्ये, आणि खऱ्या अर्थानं लाभ मिळाला हे सांगायला पहिलं चरण. मग त्याच्यासाठी काय केलं, ही थोडीशी किचकट भाषा, ही थोडीशी व्याकरणाची भाषा तुकोबरायांनी या ठिकाणी वापरली. खऱ्या अर्थानं हे नाम काय आणि तो नाम काय हे काय स्पष्ट झालंय काही तर मग तेच स्पष्ट करायचं आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम द्यायचा. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं मोठ्या आनंदानं आणि मोठ्या प्रेमानं शांत चित्तानं सगळ्यांनी कीर्तन ऐकलं. त्याची फलश्रुती म्हणून खऱ्या अर्थानं हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. नव आता नका वाजव, हे काय सभेच्या टाळ्या आहेत होय, बोलायच्या आधीच वाजवायला लागली गडी सुद्धा. हा, ज्या वेळेस मी म्हणून त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या नामाचा जप आणि टाळ्या वाजवण्यात कुचराई करायची नाही बरं का. हे काय आमच्यासाठी नाही. टाळ्या वाजवल्यानं ज्याला वाटत असेल ह्या हृदयाच्या झटक्यानं नाही मरावा. म्हाताऱ्या माणसांपैकी आता सध्या प्रमाण लय वाढले बरं का. हा, गपक्यात झटकाला गेला असं बी व्हायला लागले. तात्या बरोबर आहे का नाही गोष्ट. म्हणून हातानं टाळे वाजवलं की ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं आणि नामस्मरण केल्याने वाच्या शुद्धी होते. चला हात वरती करा सगळ्यांनी. हा मायबाप हात वरती करा. भगवान शंभूनाथांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. खऱ्या अर्थानं विठोबा रखुमाई.
होते का नाही नाही माहिती, पण इथं चांगले झाले बुवा. हराने मी आता वाकायला लागलोय. काढू का मी आता? खरंच काढू हा? काढू लागा चोपदार. काढू लागलो. घ्या हात खाली. लय हुशार लोक बुवा, तुम्ही आधीच घेऊन बसले खाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, फार प्रेम तुम्ही ग्रामस्थ मंडळी आम्हा कीर्तनकारांवरती करताय. खऱ्या अर्थानं तुमच्या काय द्यावे त्यासे व्हावे उतराय. ठेवितो हा पायी जीव थोडा. तुमच्या पायावरती खऱ्या अर्थानं जीव जरी ठेवला तरी तो कमीच आहे बुवा. या ऋणातून खऱ्या अर्थानं उतराय होणं मजसारख्या पामराला तर या जन्मामध्ये शक्य नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं मनापासून या ग्रामस्थ मंडळींचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. थोडीशी 5 मिनिटं घेऊ का आता? शेवटच्या चरणाला न्याय देऊन फक्त आपल्याला अभंगाची सांगता करायची. ऐका, चालेल ना? ऐका, विषय असा आहे. महाराज म्हणतात आम्ही संतांची सेवा केली. ती सेवा कशी केली? तर आम्ही त्या संतांच्या पायावरती आम्ही आमचं हे आणि आम्ही आमचं तो हे एक केलं. त्यांच्या पायावरती एक केलं. महाराज हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय? तर याचं उत्तर म्हणजे महाराज खऱ्या अर्थानं व्याकरणाच्या भाषेमध्ये बोलतायत. हे पोरं ताट बसा बरं. आता तुम्ही नका बसू, तुम्ही काय पोरं राहिले होय आता. गड्यांनो मला सांगा, व्याकरण शाळेमध्ये शिकवलं जातं? नाही. मोठ्याने खाल्ले का नाही? काय नाश्ता? व्याकरण शाळेमध्ये शिकवलं जातं. व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदी या गोष्टी शिकलाय तुम्ही, बरोबर आहे का नाही? या ठिकाणी तुकोबरायांनी व्याकरणाचा वापर केला. व्याकरण कोणतं वापरलं? तर तुकोबरायांनी या ठिकाणी सर्वनामाचा वापर केला. मी सरळ सरळ सांगून जातो. सर्वनामाचा वापर तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून या 2 शब्दांना करतायत. पण या सर्वनामामध्ये सुद्धा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम, बरोबर आहे का नाही? मला सांगा, सर्वनाम म्हणतात. त्या सर्वनामाचा वापर केला. ते सर्वनाम वापरत असताना तुकोबरायांनी याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत बरं का. याच्यामध्ये तुकोबरायांनी सर्वनाम वापरलं, पण कोणतं? तर समीपदर्शी आणि एक आहे दूरदर्शी. कोणतं? लिंग वाईज भेद केला. काय? एक आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम, दर्शक नाम दाखवणार, समीपदर्शी दर्शक सर्वनाम. आणि दुसरं आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम. समीप म्हणजे जवळ आहे ते दाखवणार आणि दूरदर्शी म्हणजे लांब आहे ते दाखवणार. खऱ्या अर्थाने हे 2 शब्द वापरले. समीपदर्शी दर्शक सर्वनामामध्ये काही शब्द येतात. त्याच्यामध्ये शब्द येतात हा, ही. बोला गडे बोला. हा बोलत नाही तर सोडत नाही. हा हेच येतो, पण ह्यांना बोलू द्या ना. आपलं झालंय हो, आता वय झालंय, ह्यांना शिकू द्या. काय पूर्व बोला? काय हा, ही. काय हा, ही, हे. काय कशामध्ये येतात? समीपदर्शी दर्शक सर्वनामामध्ये हे शब्द येतात. आपला आजच्या अभंगाचा पहिला शब्द काय? हे. कोणता? हे. दूरदर्शी दर्शक सर्वनामामध्ये शब्द येतात तो, ती, ते. कोणते? दूरदर्शी दर्शक सर्वनामा म्हणजे लांब आहे त्याच्यामध्ये येतात. मग आपल्या अभंगाचा दुसरा शब्द काय? हे आणि तो. हे आणि तो. हे नाम समीपदर्शी दर्शक सर्वनाम, तो नाम दूरदर्शी दर्शक सर्वनाम. महाराज कळलं आम्हाला हे सर्वनाम हे कोणतं आहे ते बी कळलं ना. पण नक्की तुम्हाला म्हणायचंय काय? हे म्हणजे काय हो नक्की? सर्वनामे हे कळलं, पण नक्की काय? त्यावेळेस तुकोबरायांची बाकीची भाषा अभंगाची जर पाहिली त्याच्यामध्ये याचं वर्णन आलं. तुकोबराय म्हणतात परमार्थ महाधन
होई देवाचे चरण भावया जतन उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे कोणतं परमार्थ महाधन परमार्थ हा एकमेव असा मार्ग आहे लाभासाठी लाभ मिळवण्यासाठी सेवा करायची पण कुठं परमार्थामध्ये परमार्थ महाधन हे नाम सारं केरात मुसळ जायचं बुवा एवढा वेळ जीव तोडून सांगतोय काय हे नाम अहो हे नाम परमार्थ महाधन तुकोबाराय म्हणतात हे नाम काय परमार्थ बघा ना तुम्हाला सांगतो हे शब्द आपला आला मग हे म्हणजे काय तर तुकोबाराय म्हणतात परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे नुसते उपाय नाही कोणते हे शब्द आला का हे नाम परमार्थ मग महाराज हे नाम परमार्थ तर तो नाम काय तो नाम महाराज म्हणतात फलकट तो संसार दर्शक सर्व नामाने दर्शवलं काय फलकट तो आपला शब्द काय तो म्हणजे काय संसार फलकटे महाराज म्हणतात संसार नाम तो शब्दाचा अर्थ काय गडे बोला आता अजून नाही समजलं तुम्हाला हे नाम वा आलं लक्षात तो नाम संसार प्रपंच तो नाम दूरदर्शी आहे लांब आहे तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रपंचापासून लांब दूरदर्शी दर्शवलं आणि परमार्थाच्या जवळ या दोन्ही गोष्टी एवढ्या विरोधाभास आहेत महाराज एक तर निखळ परमार्थ होतो एक तर निखळ प्रपंच होतो या दोन्ही गोष्टी एक होत नाही दोही पेवावरी ठेवू जाता काय दोही पेवावरी ठेवू जाता पाय होय अपघात शरीराचा दोन्ही पाय दर्दीवरती आपण पाय ठेवू शकत नाही दोन्ही दर्दी हलतायत महाराज त्याच्यामुळं महाराज म्हणतात की बुवा परमार्थ तरी होऊ शकतो नाहीतर प्रपंच तरी होऊ शकतो पण आम्ही दोन्ही साधलं आम्ही प्रपंचही केला आम्ही परमार्थही केला महाराज मग साध्य कसं काय झालं तुम्हाला या गोष्टी आम्हाला तर होत नाही तुम्हाला कशा साध्य झाल्या महाराज म्हणतात हे आणि तो आम्ही एक केलं फेविकॉल सारखं चिपटून टाकलं या दोन्ही गोष्टींना हे आणि तो या दोन्ही गोष्टी एक केल्या हे तो एक पण कुठं केल्या संताठाई आम्ही त्या दोन्ही गोष्टी संतांच्या पायावरती एक केल्या त्याच्यामुळं काय प्राप्त झालं तर लाभ पायी उत्तम अशा प्रकारची लाभाची प्राप्तता झाली त्याच्यासाठी आम्ही आमचं हे नाम परमार्थ तो नाम प्रपंच या संतांच्या पायावरती एक केला महाराज एवढा वाईट असणारा संसार तुम्ही संतांच्या पायावरती एक केला तरी सुद्धा लाभ झाला महाराज म्हणले हो कस काय झाला तर त्याचं उत्तर म्हणजे नामदेवराय देतात नामदेवराय एक उदाहरण देतात नामदेवराय म्हणतात नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर बघा बरं का उदाहरण असं एक गाय शेतकऱ्याची गाई महाराज घाण खाते शेतकऱ्याने पाहिलं गाई गोठ्यामध्ये आल्याच्या नंतर शेतकरी म्हणेन की बुवा नाही गाईनं आज घाण खाल्ली गायची धार काढायची नाही असं म्हणेन का म्हणणार नाही बाबा पीटी मास्तर का म्हणणार नाही अहो त्याला माहितीये गायीनं किती जरी घाण खाल्ली तरी गायीच्या सडातून दूध कसं येणार आहे पवित्र पाहे पा दूध काय पवित्र आणि गोड खऱ्या अर्थानं दूध कसं येणार आहे पवित्र आणि गोड येणार हे त्याला माहितीये तसे त्या गायीसारखे साधू निरंतर वर्ते तैसा साधू महात्म्यांपाशी किती आजार गोष्टी येऊ द्या आता हे जे माईक आहे तिथं गडी आमचं ऑपरेटिंग करते मिक्सर वरती
इथला आवाज गोड तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी त्या मिक्सरमध्ये सिस्टीम आहे. आमचा वाईट आवाज त्या मिक्सरमध्ये जातो आणि तिकडून तुमच्या कानावर कसा येतोय गोड. म्हणजे माझा आवाज वाईट आहे, गोड आवाज येतो. ती मिक्सरची कमी आहे. जसं त्या मिक्सरमधून फिल्टर होऊन येते ना, तसं हे संत महात्मे आसार गोष्टी स्वीकारतात. महाराज आसार गोष्टी स्वीकारतात आणि त्या गोष्टीचं रूपांतर सारामध्ये करतात. तुकोबराय म्हणतात परमार्थ चांगलाच आहे, पण त्या परमार्थाला आम्हाला प्रपंचाची जोड द्यायची होती. वाईट प्रपंच आहे, ती जोड इतरत्र कुठं बसत नव्हती. संत महात्मे नावाचं फेविकोल आम्ही त्याच्यामध्ये ओतलं. त्या फेविकोलनं त्या गोष्टी दोन्ही घट्ट चिकटून धरल्या आणि आमच्या त्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आणि आम्हाला लाभाची प्राप्तता झाली. तो लाभ मिळाला आम्हाला खऱ्या अर्थानं त्या संतांची सेवा केल्यामुळे. म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना. त्या मायबाप संतांनी एवढं कृपादान केलं. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कल्पांतीही सरेना. म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस पुरेना. ज्ञानेश्वर खऱ्या अर्थानं माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे या अभंगावरती जेवढं माझ्या बुद्धीपर्यंत आलं तेवढं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. मायबाप, जेवढं काही चुकीचं असेल ते माझ्या वाणीचा दोष समजा आणि जेवढं काही बरोबर असेल ते गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंखनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आलं. मी सांगून गेलो, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. आमचा अधिकार नाही बुवा तुमच्यासमोर बोलायचा, पण फक्त एका साधूची कृपा आमच्यावरती होते म्हणून आम्ही आधी अधिकारानं तुमच्यासमोर बोलतोय. नाहीतर आमची लायकी सुद्धा नाही या सभामंडपामध्ये या धर्मगादीवरती बसण्याची, अजिबात नाही महाराज. पण साधू कसे असतात मी म्हणलो ना, आसार गोष्टी स्वीकारतात, रूपांतर सारामध्ये करतात. खऱ्या अर्थानं आपल्या या पवित्र असणाऱ्या खळद गावामध्ये भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 50व्या वर्षामध्ये आम्ही सर्वांनी पदार्पण केलं. खऱ्या अर्थानं 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा संयोजक मंडळींना खऱ्या अर्थानं आमचे सुदाम तात्या कामते असतील, हेमंतदाजी कामते असतील, यांच्या माध्यमातून आमचे शिवानाना कामते असतील, संदीपदाजी कामते असतील, पोपटजी कामते असतील, विकासदादा कामते असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. माझं पामरावरती तुम्ही विश्वास दाखवला आणि जवळजवळ माझे 15 मिनटं तुम्ही जास्त ऐकून घेतलं. म्हणजे ते 15 मिनटं तुमचे जीवनातले वायाला गेले नाही, खरं बोलले, ते वायालाच गेले. आता काय करता, हे 15 मिनटं बाबांचे. बाबा आता आयुष्य वायाला गेलं, इथपर्यंत आलंय, वय काय अजून वेळ किती वायाला जाऊ द्यायची म्हणा. ऐका आता आवडतं घे बुवा, झालं. आता 15 मिनटं तुमचे घेतले. मायबाप, मोठ्या लेकराच्या अंतकरणाने मला क्षमा करा, माझ्या वाणीचा दोष समजा. जेवढं काही बरोबर ते गुरुवर यांच्या कृपेने आलं. इथं सगळेच दिग्गज मंडळी बसले. महाराज, खऱ्या अर्थानं तुम्ही या भगवान शंकरांची सेवा करता. नाव ऐकून महाराज, पण भेटण्याचा योग म्हणजे पहिल्यांदाच आला. म्हणजे असं समक्ष मी तुम्हाला पहिल्यांदाच एवढ्या जवळून बघितले, नाही तर आम्ही फोटोमधूनच बघतोय. आमचे नाना महाराज असतील, खऱ्या अर्थानं आपले
नयन महाराज असतील. महाराज फार गोड तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. ही कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना उत्कृष्ट अशी गुणीजनांची साथ, उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ खऱ्या अर्थानं ज्यांनी दिली ते आमच्या दौंड तालुक्याचं वैभव मृदुंग सम्राट खऱ्या अर्थानं शुभमजी महाराज, आमचे जिवलग मित्र शुभमजी महाराज कदम. गोड असा पकवाज त्यांनी वाजवला. तसे भले भले महाराज त्यांनी वाजवले, पण आज माझ्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवला म्हणून महाराजांचं मी आभार व्यक्त करतो. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडं आमचे विनेकरी बाबा असतील, इकडं महाराज आपल्याच गावचे का सगळी ही पोरं? मग बघा बरं का, एक गोष्ट सांगू. 50 वर्ष झालं सप्ताह करतोय. 50 वर्ष झालं आम्ही अखंड हरिनाम सप्ताह करतोय. या सप्ताहाची फलश्रुती, या सप्ताहाचं फळ आम्हाला काय मिळालं हे स्वाभिमानानं सांगायचं असेल तर स्वाभिमानानं सांगा. ही तरणी पोरं खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी, हे तुमच्या गावचं वैभव. म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ टिकवला. तो टिकवलेला परमार्थ जर तसाच पुढे अविरहतपणे चालू ठेवायचा असेल तर ही पिढी तयारच झाली पाहिजे महाराज. नाहीतर कुणी नाही महाग टाळ वाजवायला बी नाही आणि पेटीव नाही, गायला बी नाही, कीर्तन करायला बी नाही. म्हणून सगळे महाराज आपल्या गावचे असतील, तुमच्या चरणावरती दंडवत घालतो. इकडे महाराजांचा परिचय द्या पटपट. दीपक महाराज आपली भेट झाली, पण कसं आहे वयामानाने थोडंसं विसर भोळेपणा होतो, क्षमा असावी. दीपकजी महाराज असतील, आमचे आदरणीय जिवलग गुरुवर्य अशोकजी महाराज बर्डे असतील आणि खऱ्या अर्थाने आमचे जगतापांना असतील. गोर फार प्रेम करतात ही मंडळी, आमचे जिवलग मित्र. खऱ्या अर्थानं गायन कोकिळा आमच्या दौंड तालुक्याचं भूषण असणारे आमचे माझ्याबरोबर आलेले आदित्यजी महाराज दिवेकर असतील. फार मोठं नाव आहे खऱ्या अर्थानं. बाबांच्या चरणावरती दंडवत घालतो. त्यांच्या शेजारी महाराज आपल्या या पिंगोरी गावचे खऱ्या अर्थानं सुपुत्र. जवळजवळ आपला महाराष्ट्र आता आपल्या मृदुंगाच्या वादनानं दुमदुमून सोडला. आपल्या गावामध्ये 7 दिवस महाराज वास्तव्य करतायत. गोड असा ज्यांचा हात आहे आमचे जिवलग मित्र प्रथमेशजी महाराज असतील. महाराज तुमच्याही चरणावरती दंडवत घालतो आणि त्यांच्या शेजारी खऱ्या अर्थानं प्रेममूर्ती आमचे जिवलग मित्र अतिशय गोड ज्यांचा सुद्धा हात आहे महाराज. अख्ख्या मृदुंग वादनाने अख्खा महाराष्ट्र आता दुमदुमून सोडवायला ही पोरं आता तयार झालेली आहेत महाराज. आमचे विशाल महाराज इभाडा असतील, महाराज आपल्याच गावचे आहेत म्हणून तुमच्याही चरणावरती दंडवत घालतो. इकडं सगळी पिकलेली पानं नाही म्हणजे चांगली माणसं आहे खऱ्या अर्थाने. या लोकांमुळेच महाराज परमार्थ टिकलेला आहे बरं का बाबा. तुमच्यामुळं परमार्थ टिकलाय. आता पोरांच्या ताब्यामध्ये द्या, नाहीतर भजनाला आल्यावर टाळ हिसकून घे, होय घरी असं नका म्हणू. नाहीतर आमच्या इकडं असलं लय चालतंय. तुम्ही परमार्थ आता खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीकडे सुपूर्त करा ही विनंती करतो. आपल्या गावचं सगळं भजनी मंडळ असेल, सगळ्यांच्या चरणावरती दंडवत घालतो. इकडे पेटीची साथ ज्यांनी उत्तम अशी केली आपल्याच गावचे दिवटे महाराज असतील. महाराज बाबा बदला घेता काय 15 मिनिटं जास्त घेतलेला. दिवटे महाराज असतील. काय झालं वयामानाने ऐकायला बी कमी यायला लागला आता. दिवटे महाराज असतील. महाराज तुमच्या चरणावरती दंडवत घालतो. तुम्ही म्हणा नाही गड्या ही लोक तुला म्हणू लागली, ही लोक तुला वाजू लागली म्हणून यांची नावं घेतो. आमची नावं काय तुझ्या जीवाला चावती ती काय नाही बुवा. गोंधळी बुवा तुमच्या चरणावरती सुद्धा सगळ्यांच्या दंडवत घालतो. मायबाप तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. तुमच्या चरणावरती इकडे शूटिंगची साथ ज्यांनी केली दादा तुम्हा दोघांच्याही चरणावरती दंडवत घालतो. इकडे आपले पुढचे चोपदार मागचेच पुढे गेले का, पुढचे चोपदार असतील. महाराज तुमच्याही चरणावरती दंडवत घालतो. ह्या ठेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा